दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने हदगाव तालुक्यातील बेलमंडल येथे येत्या मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त सकाळी धम्म ध्वजारोहण, दुपारी भिक्खू संघाची धम्मदेसना तसेच प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचे व्याख्यान, तर सायंकाळच्या सत्रात अमरावती येथील प्रसिद्ध गायक प्रकाशदीप वानखेडे यांच्या बुद्ध भीमगीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम होणार असून या बौद्ध धम्म परिषदेत सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धम्म परिषदेचे आयोजक SK मुनेश्वर व शिवराज काळे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर सांगितले। मी शिवराज काळे, सामाजिक कार्यकर्ते। दिनांक 10 मार्च 2026 रोजी होणाऱ्या धम्म परिषदेसाठी येणाऱ्या सर्व धम्म बांधवांचे मी हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाचे या वरील धम्म परिषदेचे मुख्य आयोजक श्री SK मुनेश्वर हे असून गेल्या 10 वर्षाच्या पूर्वीपासून ते धम्म चळवळीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी ही येणारी तिसरी बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने आयुष्यमान प्राध्यापक सुकुमार कांबळे सर हे धम्म परिषदेला संबोधित करण्यासाठी येत आहेत आणि रात्रीच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी प्रकाशदीप वानखेडे आणि त्यांचा पूर्ण संच ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाचा माझ्या सर्व धम्म बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य करावे। SK मुनेश्वर सेवानिवृत्त शिक्षक तसेच सामाजिक कार्यकर्ते हदगाव तालुक्यातील बेलमंडळ या गावी दिनांक 10 मार्च 2026ला एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। सकाळच्या सत्रामध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन होईल, दुसऱ्या सत्रामध्ये भंतीजींचं धम्मदेशना होईल आणि राजस्थानातील जयपूर इथे मनुच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी भीमाच्या रणरागिणी कांताबाई आहिरे आणि लताबाई पवार यांनी काळे फासून त्या पुतळ्याचं एक निषेध नोंदविलेला आहे। अशा रणरागिणी आम्ही या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलेला आहे। तसेच तिसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील एक प्रमुख असे व्याख्याते प्राध्यापक सुकुमार कांबळे यांचंसुद्धा मी या ठिकाणी व्याख्यान ठेवलेलं आहे आणि रात्री महाराष्ट्रातील असे प्रख्यात गायक प्रकाशदीप वानखेडे आणि त्यांचा संच भीमबुद्ध गीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी या कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरांनी येऊन कार्यक्रमांना आम्हाला सहकार्य करावं असं मी आयोजक या नात्याने सांगतो।